विदिन 2 मिनिट्स पाठवा, अदरवाईज 2 रनची पेनल्टी आम्ही इथं अनाऊन्स करूया. आताच मी तुम्हाला सांगतो. चला विनंती असेल तू बरी ओपनिंग पेअर फास्ट. 35 धावांचं लक्ष आहे. पहिलं सत्र आपण पाकलं जिथे बॅटिंग आपण चांगली पाकली. स्वप्नील आणि त्यासोबत मनोजची चांगली बॅटिंग लागली आणि त्या जोरावरती 34 बनवला गेला. 35चं टार्गेट आहे. एकंदरीत जो जिंकेल तो आजच्या शेड्यूल मधल्या शेवटच्या मॅच मध्ये अगेन्स्ट टीम चिंचवली खेळणार आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. सेकंड इनिंग आणि लक्ष आहे 35 धावांचं. एकंदरीत आजचा हा दुसरा दिवस फार चांगला राहिला कारण भरपूर चांगला खेळ आपल्याला अनुभवायला मिळाला. मला असं वाटतं की सर्व टीम्सने सहकार्य केलं असतं तर आता हा शेवटचा सामना सुरू असता. त्या अनुषंगाने उद्याच्या दिवसामध्ये जेही संघ खेळणार आहेत त्यांना ही रिक्वेस्ट आहे की प्लीज योग्य वेळेवरती हजर राहा. कारण तुम्ही योग्य वेळेवरती हजर राहाल तर प्रॉपर मॅचेस होतील आणि प्रॉपर 4 ओव्हरच्या मॅचेस होतील. सामन्याला सुरुवात करूया आपण. पकले षटक बॉलिंग मार्कवरती बॉलर दरम्यान तयार होतोय स्वप्नील या फर्स्ट ओव्हरमध्ये आणि ओपनिंग पेअर मैदानात मध्ये बॅटर शुभम आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात समीर. सामन्याला सुरुवात फर्स्ट ओव्हर 35चा हा चेस. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉल पायांवरती स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल निर्माण गेला. एका टप्प्याने लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना पहिलाच बॉल वरती हा धमाकेदार फटका चौकार. दरम्यान इथे येतो. 35 धावांचं लक्ष असताना ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विश्वासाने भरलेली ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट बॅकफुट वरती जाऊन पंच केला. इनफिल्डला क्लिअर केलं. हा बॉल देखील बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे क्लासिकल स्ट्रोक येतो. आणखीन एक चौकार. वाहुली संघ करार्थाने गायकवाड सरांनी देखील उल्लेख केला की स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे आणि पाकले गेले तर संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांची जी क्षमता आहे आणि बाहुलीकर किती ब्रँड ऑफ क्रिकेट खेळतात हे त्यांनी दाखवलंय आज या स्पर्धेमध्ये. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने स्कोर काढता 9 वरती जाऊन पोहोचले आमचे मेन ऑपरेटर प्रिन्स मूव्हीज. त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. भरपूर चांगले कार्य त्यांनी केले. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन चिपा असतील, त्यानंतर बिलाल असतील आणि गुणलेखक तर संपूर्ण दिवसभरामध्ये भरपूर सारे चेंज झाले. सर्वांचे नावं लक्षात नाही आहेत. बॉल हवेमध्ये आणि हा स्ट्रोक देखील गॅप मध्ये. हा बॉल देखील वन बाउन्स ओव्हर द लाईन. सलगचा हा तिसरा चौकार. सलगचे 3 चौकार इथे आलेत आणि एकंदरीत पाकलं गेलं तर पॉवर प्ले आहे. प्रोटेक्शन जर आपण पाकलं एक फिल्डर काऊ कॉर्नर एक फिल्डर लॉंग ऑनला तर त्याप्रमाणे बॉल देखील टाकायला हवेत. आता देखील फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हव्यामध्ये. आता लॉंग ऑफ आणि त्याचप्रमाणे कव्हरच्या अगदी मधोमध हा बॉल पडला आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे सलगचा चौथा चौकार. काय बॅटिंग सुरू आहे आणि अगदी मनमोहक करणारे हे फटके पाहायला मिळतात. अगदी बॉलच्या मेरिटवरती प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. बॅटर शुभम 4 चेंडू खेळलाय. 4ही चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत. 4 4 चौकार सलगचे आणि त्यामध्ये एक व्हाईट बॉल देखील म्हणजे धावफलक 17 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता असेल 18 धावांचे समीकरण. आता मी म्हणेन 2 इझी कारण पाकलं गेलं तर 35 धावांच्या चेजमध्ये पहिल्या 4 चेंडूवरती जर 17 येतात तर काम भरपूर सोपं केलं इथे बॅटर शुभमने. हलकीशी अपील देखील झाली. फुल लेंथ टाकला गेला होता. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बट मला असं वाटतं की या पहिल्या ओव्हरमध्ये जितक्या बनवायच्या होत्या त्याच्यापेक्षा जास्तच बनवला कारण 17 धावा आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमधला.
कारण 35 डिफेंड करण्यासाठी ॲज अ फिल्डिंग टीम काय मॅटर करत होतं की फर्स्ट ओव्हर 10पेक्षा कमी धावा 1 ते 2 विकेट्स काढणं, एक चांगली सुरुवात बॉलिंगमध्ये मिळवणं ही गोष्ट महत्त्वाची होती. पण त्या विपरीत आता घडलंय, कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये आता या अतिरिक्त रनच्या जोरावरती धावफलक आता 18 धावा धावफलकावरती. कारण ॲज अ टीम जेव्हा आपण एखादी मोठी स्पर्धा खेळत असतो ना, तेव्हा अभ्यासपूर्ण खेळणं हे देखील फार मॅटर करतं. कारण जो आपला अपोनंट आहे, अपोनंट टीममध्ये जे प्लेयर्स आहेत त्यांची स्ट्रेंथ काय, त्यांची अबिलिटी काय, ते जाणून खेळणं फार मॅटर करतं. वाईड ऑफ ऑप्शन फुल लंड ड्राईव्हचा फटका, गॅपमध्ये फटका, आउटफुली फास्ट बॉल जाईल डीप एक्स्ट्रा खबर बाउंड्री लाईनचा बाहेर. 5वा चौकार या इनिंग मधला आणि या फर्स्ट ओव्हर मधला. 21 धावा या 22 माफी असू द्या, 5 चौकार आणि 2 वाईड, 22 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये. आता जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता. आणि आता असं वाटतं की या पहिल्या षटकानेच या मॅचचं जवळ निकाल जाहीर केलं की काय. आता फक्त 13 धावांची आवश्यकता. बट बॉलिंग मी म्हणेन ज्याप्रमाणे करायला हवी होती त्याप्रमाणे नाही केली. कारण जर कावू कॉर्नरला एक फिल्डर होता डीपमध्ये, एक लॉंग ऑनला फिल्डर होता डीपमध्ये, तर बॉल कदाचित फुल लेंथ अथवा गुड लेंथवरती टाकायचे होते. बट बॉल अगदी टाकले गेले, वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली गेली. आणि सातत्याने बॅटर शुभमचं देखील कौतुक करूया की ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली. कारण फर्स्ट ओव्हरमध्ये जे 5 चौकार आले, एका क्षणालाही असं वाटलं नाही की शुभमने कोणता अतिरिक्त रिस्क घेतला असेल. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळला, बॉलच्या मेरिटवरती खेळला. हीच गोष्ट ॲज अ बॅटर मॅटर करते. कारण मी नेहमी उल्लेख करत असतो की तुम्हाला बॅटर जर चांगलं बनायचं आहे तर क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत, हँड आय कोऑर्डिनेशन, शॉट सिलेक्शन, फूटवर्क, गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉलला प्रॉपर टाईम करणं, या गोष्टी आज जर बॅटर तुम्हाला यायला हवं. त्या गोष्टी आपल्याला फर्स्ट ओव्हरमध्ये शुभमने दाखवल्या. आता वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, लोवर फुल टॉस होता. बट आता अंपायर्सकडे पाहावं लागेल. दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. आता वाचवण्यासाठी अगोदरच रन्स कमी आहेत, 12 चेंडू शिल्लक, 12 धावांची आवश्यकता. बघा आता 2 पर्याय आहेत मी म्हणेन बाधाने संघाकडे. एक तर 12 रन्स आहेत, कमी आहेत, त्याच्यावरती रडत बसणं. आणि दुसरा पर्याय की 12 अजून देखील आहेत, त्याच्यावरती लढता कसे येईल तसं विचार करणं. बट हा फटका लाजवाब शॉट ऑफ द इव्हिनिंग. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर, क्लिअर करत असताना षटकार. आणि 111 मिळणार आहेत भाग्यवान प्रेक्षकाला ज्याने कॅच पकडली. बघा जे कोणी आहेत या आपण व्यासपीठावरती 111 मिळतील. ॲटलिस्ट इव्हिनिंगच्या नाश्त्याची व्यवस्था तरी होऊनच जाईल. स्लॉकशिप खेळायचं होतं, अपील बट ग्राउंडेड झाले अंपायर्स स्वप्नील तेच सांगतात. आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं तर आता इक्वेशन उरलं जिंकण्याकरिता फक्त 6 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 6, 35 धावा होत्या. वाटलं होतं की अंतिम षटकापर्यंत ही लढत होऊ शकते, मजा येईल मॅचमध्ये. बट या दोन्ही बॅटर्सने नव्हे तर मी म्हणे शुभमने सिंगल हँडेडली या मॅचमध्ये 35 धावांच्या चेजमध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन शुभम आला. आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये क्लासिकल फटका आपण पाकला, बॅटर समीरचा बॅटमधनं षटकार आपण येताना पाकला. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर एखादा बॅटर एक्स्ट्रा कव्हर रिजन किंवा बॅकवर्ड पॉईंट रिजनवरती जर षटकार त्याचा बॅटमधनं येतोय तर त्याचा खऱ्या अर्थानं रिस्क किती चांगला आहे, त्याचा बॅट स्विंग किती चांगला आहे, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक क्लासिकल स्ट्रोक याआधी आपण पाकला. पण या मॅचमध्ये आता मी म्हणेन की हाच प्रश्न उरला आहे की सामना किती लवकर समाप्त होईल. चेंडू आता या ओव्हरमध्ये बाकी आहेत, येणारे 3 आणि यानंतर देखील एक ओव्हर आहे. फुल लेंथ समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. आता व्ही शेपमध्ये हा स्ट्रोक खेळलेत, लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचलेत, बॉल फील्ड करतात. आता देखील दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत. आज वाहुलीकर काही सोडणार नाही, जिथे संधी मिळेल तिथे प्रयत्न सुरू असतील. आणि पाहिलं गेलं तर बघा या चरणावरती मी म्हणे एकच घेतली असती तरी का चाललं असतं. बट पाहिलं की दुसरी धाव देखील मिळू शकते. सो 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता आहे फक्त 2 धावांची. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिटचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी इथे मारली टीम वाहुलीने आणि अतिशय चांगला खेळ राखला वाहुली टीमचा. चला वाहुली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. चला वाहुली टीमचा कॅप्टन आपण या आणि चिंचवली टीमचा कॅप्टन आपण देखील या, कारण वेळ आहे आपल्याकडे. अंपायर तिथेच आपण थांबा, पंचांनी तिथे थांबायचंय. चला वाहुली संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे जय बजरंग चिंचवली.
भगवती एंटरप्राइजेस खालिंग संघ उद्या यातील विजेता संघ आणि भगवती एंटरप्राइजेस खालिंग संघ यामध्ये उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत. चला 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 दोन्ही कर्णधार वर या, खेळत असेल वर या. चला चला नाणेपैकी तुम्ही द्या. चला नाणं दोघांना माहिती आहे, उडून टाका. नाणं उडवायचे. कोण बोलणार आहे? ओके चला. भूषण अशी मागणी केली तसा निर्णय आलेला आहे. काय निर्णय घेतला बोल. चला या ठिकाणी चिंचवली संघानं नाणेफेकीचा कोल प्राप्त केलाय. प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आणि काय घडणार आहे नक्कीच अनुभवणार आहोत. मी आहे आणि माझ्या जोडीला विशाल पाटील मॅन फ्रॉम सरावली. तर खेळ सुरू करणार आहोत आपण प्लीज. चला लगेच खेळ सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट पावली संघ आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. सलामी जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. मला वाटतं आत्ता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये बाप आणि बेटे माधव ठाकरे अँड राज ठाकरे. ठाकरे इज अ ब्रँड. आजचा दिवस काल या ठिकाणी तेजस धोबी आले, योगी पाटील त्यांना साथ देत होते. आज आपण जर पाहिलं तर अक्षय पाटील, विशाल पाटील मॅन फ्रॉम सरवली, अक्षय पाटील मॅन फ्रॉम पेण. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. क्षेत्ररक्षण सजावट त्वरित करून घ्यायची आहे. चला 3 षटकांचा सामना प्लीज प्लीज लगेच. नाणेफेकी जिंकल्यानंतर मला वाटतं या ठिकाणी या अशा वेळेस मी फलंदाजीचा निर्णय घेतला असता विशाल, परंतु अचंबित करणारा निर्णय आहे असंच म्हणावं लागेल कारण शेवटचा सामना आहे आणि 3 षटकात. चला सलामी जोडी जानवन माऊली वेळ का दवडता आहेत. सलामी जोडी आपण मैदानात पाठवायची आहे आणि मला आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं गुणलेखक जरी अनेक बदलले असले मागच्या 3-4 सामन्यापासून आपण पाहतोय गुणलेखक प्रथम गगे. बघा गगे आहेत आणि ते प्रथम आहेत. म्हणजे प्रथम नाव ठेवलं जेव्हा तुझ्या आईवडिलांनी ना तेव्हा सगळ्या गोष्टी तू प्रथम असावा हा त्यांचा हेतू आहे, लक्षात घे. आईवडिलांचा हेतू विसरू नकोस. चला प्रेक्षक मैदानात का आहेत बरं, त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचंय आणि समोर आमच्या जे उभे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन मंचावर या ना. दोन्ही सामन्याचा शुभम मानकरी आणि तो आता खेळतो आहे. आपण त्याला नंतर पारितोषिक वितरित करणार आहोत. चला खेळ सुरू करा. सलामीची जोडी एका बाजूला असेल शुभम, दुसऱ्या बाजूला असेल समीर. समीरने सकाळी अर्धशतक झळकावलं होतं. अस्तिक गोलंदाजी धुरा सांभाळेल. 3 षटकांचा डाव आहे. 18 चेंडू अतिशय महत्वाचे. आज स्वप्नील पाटील यांना सुद्धा आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं. मॅन फ्रॉम कल्याण. चला खेळाला सुरुवात करूया. वैभव हालकेंना संधी होती आपल्या संघाला आजच्या या सामन्यामध्ये घेऊन येण्याची, पण ती संधी तरी गमावली. चला खेळाला सुरुवात करायची प्लीज. अस्तिक गोलंदाजी धुरा सांभाळतोय. सलामीची जोडी मैदानात एका बाजूला असेल शुभम, दुसऱ्या बाजूला असेल समीर. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाणीवपूर्वक इथे धाडला गेला. एकेरी धाव जोडली गेली. 1 धावेनं खातं खोललेलं आहे. शुभमचं खातं खोललेलं आहे जानवन मावलीचं. जय हनुमान वाहुलीने खूप प्रभावी कामगिरी केली आणि जय बजरंग चिंचवली दोन्ही संघ थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. त्याने अचूक रीतीनं मिड विकेटपर्यंत धाव घेतली आणि हा चेंडू अडवला. 1 धाव
2 धावा धावबल होती. पहिल्या 2 चेंडूवरती ज्या पद्धतीने आस्तिक गोलंदाजी करतोय, सुरेख मारा करतो आहे शुभम सामोरं जाईल. यापूर्वीच्या 2 सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे आस्तिक. थोडासा चेंडूला आपटी दिली आणि या ठिकाणी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जातोय डीपच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार. जर विकेट हॅट्रिक कुठल्याही गोलंदाजाने घेतली, त्याप्रमाणे चौकारांची हॅट्रिक मारली किंवा षटकारांची हॅट्रिक मारली, तर या ठिकाणी वैभव हालके यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुंदर निर्णय आहे. दरम्यान प्रोत्साहित करणार आहे दोन्ही संघांना. एक चौकार जोडला गेलाय शुभमच्या बॅटमधून. पुढचा चेंडू आस्तिकचा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी धाव मिळणार नाही कारण चाचपडला होता. सुरेख चेंडू आपण पाहिला, चेंडू येऊन आदळला होता पायावरती, मात्र फलंदाजाकडनं फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, त्यामुळे या ठिकाणी धाव मिळणार नाही. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख फटका डीप कव्हरच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू सीमारेषा पार जातोय. पण इफट काय लावलाय जबरदस्त. म्हणून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे गोविंद, म्हणून आम्ही त्याला चिंचवलीचा विराट कोहली म्हणतो. दर्शनीय चौकार, मात्र चौकारच्या जोरावरती धावफलक होती. 10 धावा. खूप चांगल्या पद्धतीनं त्याने चेंडू अडवण्यासाठी इफट लावला, पण चेंडू थोडासा फिरला शेवटच्या क्षणी आणि त्याच्याच जोरावरती 4 धावा मिळाल्या. अन्यथा गोविंद चेंडूपर्यंत जवळजवळ पोहोचला होता. हा इफट खूप महत्वाचा आहे, कारण हा सामना आहे हा अंतिम 4 मध्ये घेऊन जाणार आहे, याची जाणीव दोन्ही संघांना आहे. दरम्यान पुढचा चेंडू येतोय आस्तिकचा, सामोरा जाईल शुभम. निश्चितच सुरेख गोलंदाजी. चेंडू खेळत होता मिड विकेटच्या क्षेत्राकडे, काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक होता, खूप सुंदर जज करतो आहे. जवळजवळ 10 ते 15 पावलं धावत आला, अचूक झेल टिपला आणि पहिला झटका बसतोय. दरम्यान लगेचच पुढचा जो फलंदाज आहे त्याने मैदानात एंटर व्हायचंय. प्लीज आपण मैदानात प्रवेश करा. एक बाद धावफलकावरती धावा झळकल्या गेल्या 10. पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं अशा पद्धतीने समाप्त होईल. 3 षटकांचा डाव आहे. ऋतिक आलेला आहे गोलंदाज आणि त्याला सामोरं जाईल तो समीरनं सकाळी अतिशय सुरेख सुंदर अर्धशतकीय खेळी आम्हाला पाहायला मिळाली होती. मला वाटतं एका बाजूला असेल प्रज्वल, दुसऱ्या बाजूला समीर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला प्रज्वल. धावफलकावरती धावा झळकल्या 10. एक गड्याच्या मोबदल्यात 10ची सरासरी आहे. गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका फसतो. बॅटच्या वरच्या बाजूला लागत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे झेल चित होतोय. आणखी एक झटका जानेवारी वाहुली संघाला. 2 गडी बाद 10 धावा. सलामी जोडी तंबूचा रस्ता धरते आहे. नवीन फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये एंटर करायचा आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे. विकी वारगडे यांच्याकडनं प्रज्वलसाठी जर सलग 3 षटकार मारले तर 2,000चं पारितोषिक आलेलं आहे. पण या ठिकाणी धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग चिंचवली संघाकडनं. ऋतिक गोलंदाजी करेल. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृतिचषक कासरणे 2025. पुढचा चेंडू, दरम्यान पुढचा चेंडू थोडासा डावीकडे चेंडू ठेवला गेला होता, मात्र लालच दिली होती. लालच तर बुरी बला आहे. सलग दुसरा गडी बाद होतोय. झेलबादच्या रूपामध्ये प्रणित बादून तंबूत परततोय.
शुभम भोईर सांग प्लेअर ऑफ प्रथम प्लेअर ऑफ द डे. दरम्यान या ठिकाणी सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. ही अतिशय जमेची बाजू असेल जय बजरंग चिंचवली संघासाठी. पहिल्या षटकात केवळ धावा दिल्या गेल्या 10, तिथून गळती लावली आहे त्यांनी. 3 गडी बाद. दरम्यान एक आणखी यस हॅट्रिक पूर्ण. आपण पाहिलं पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरती जाणीवपूर्वक चेंडू ठेवला होता. लॉंग लेगच्या क्षेत्राकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सर्कल रशीच्या आत क्षेत्ररक्षक आहे झेल टिपतोय. हॅट्रिक पूर्ण होत आहे. कौतुक कौतुक कौतुक. आणि ऋतिकला या ठिकाणी वैभव हलके यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. याने 1000 रुपये जमा झाले. ऋतिक तुझे 1000 रुपये आलेले आहेत. कारण चौकार आणि षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी त्यांनी 1000 रुपये ठेवलेले आहेत. पण लक्षात घ्या गोलंदाजाने मात्र या ठिकाणी संधीचं सोनं केलं. शेअर मार्केट गरम झाला. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज ऋतिक गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता आणखी एक झेल हवेत गेला होता. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेलावर धावला, मात्र झेल धरतीला दान झाला. उलट पक्षी नशिबाचा चौकार प्राप्त होतोय जनवान वाहुलीसाठी. सलग 3 गडी बाद केल्यानं 4थाही गडी बाद करण्याची संधी, मात्र चौकार 14 धावा. इथे नशिबाचा चौकार. धावा कशा येत आहेत वाहुलीला आता गरजेचं नाहीये, धावा होणं गरजेचं आहे. देवाचा धावा केला आणि 4 धावा मिळाल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण पाठीराखे आहेत ते हात जोडून उभे होते. सलग 3 फलंदाज बाद झाले होते. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. नशीब शुरांना साथ देतो. यापूर्वी आपण पाहिला तर झेल दान झाला, चौकार मिळाला, त्याच्यानंतर आपण पाहिला पलटवार करतोय. फुलटॉस चेंडूला स्वीकारलं, षटकारात परावर्तन केलं. फलंदाज रोहित जाधव 20 धावा. आणखी एक देखणा प्रहार कव्हरच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्याने चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. जीवनदान किती महागडं ठरतंय. लक्षात घ्या जेव्हा भारतावरती मोहम्मद घुरी हा आक्रमणासाठी आला, तराईची पहिली लढाई लढली गेली 1491 साली. आणि या 1491च्या पहिल्या लढाईमध्ये मोहम्मद घुरी हा पराभूत झाला. जेव्हा तो पराभूत झाला तेव्हा त्याने हातातली शस्त्र आपल्या सैनिकांना टाकायला सांगितली, स्वतः टाकली आणि त्यावेळेस पृथ्वीराज चौहान यांनी त्याला माफी दिली, जीवनदान दिलं. आणि त्या जीवनदानाचा परिणाम असा झाला का 1492 साली परत तो आला आणि तेव्हा मात्र त्यांनी पृथ्वीराज चौहानचा नायनाट केला, त्यांना यमसदनात धाडलं आणि इथे आपली सत्ता स्थापित केली. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा झळकत आहेत 24. त्यामुळे जीवनदान खूप महागडं असतं. श्रीकांत 3रं षटक आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज प्रज्वल. प्रज्वल आतापर्यंत एकही चेंडूला सामोरा गेलेला नाहीये. निश्चितच देखणा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातोय कार्पेटच्या साह्यानं लॉंगॉनच्या क्षेत्राकडे. 1 धाव, 1 धावीच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत 25. दगदग धडधड वाढवणारा क्षण आहे, कारण सूर्यदेव हे आपण पाहतोय पश्चिमेला पूर्णपणे गेलेले आहेत. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज श्रीकांत मुकणे. अतिशय दमदार फलंदाजी करणारा हा खेळाडू आहे, मात्र गोलंदाजी तेवढी चांगली करतो. फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. गिअर बदलला, गिअर मॅच दे, कारण जिथून झेल सुटला तिथून धावांचा ओघ वाढू लागलेला आहे. 31 धावा, धाव फलकावरती झळकल्या गेल्यात. पुढचा चेंडू
निश्चित आणखी एक फुलटॉस चेंडू, देखणा प्रहार, पुन्हा चकाऊ गोलंदाज क्षेत्रात सलग दुसरा षटकार आणि षटकाराच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत सगळे. इथे सामन्याचा नूर पलटून टाकला. मी म्हणालो त्याप्रमाणे झालेलं आहे. जीवनदान दिलं होतं मोहम्मद घोरीला, तसं जीवनदान दिलं गेलं आणि त्याच्यानंतर रोहित लढला. इथं आपण पाहतोय प्रणित आता मात्र लढतो आहे, रोहित लढतो आहे, माफ करा. 5 बॉलामध्ये त्याने 26 धावा केलेल्या आहेत, कारण प्रज्वलने 1 धाव केली होती. हॅट्रिक वालाय. पुन्हा 1000 रुपये तयार ठेवायला लागणारच मला वाटतं वैभव हालके यांना. 2 षटकार सलग मारले गेलेले आहेत. तिसरा षटकार पाहूया आणि हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येणार नाही. झेल बाद होईल. एक गडी बाद केला जातोय. थोडीशी गोठामध्ये अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळत होती चिंचवलीच्या. धावफलकावरती धावा झळकल्या 37. अजूनही 2 चेंडू शेष. या 2 चेंडूपैकी एका जरी चेंडूवर षटकार आला तर सामना मात्र रंगतदार. मग अशी मी विशालला म्हणालो होतो, नाणेपैकी जर मी जिंकली असती तर मी फलंदाजी घेतली असती विशाल. त्याचं कारण आहे की दुसऱ्या सत्रामध्ये चेंडूवर थोडासा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान श्रीकांत निश्चितच बॅटची कडा घेत थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये सलग आता दुसरा गडी बाद. बघा काय गंमत आहे. बारी बारी इस ओवर में हम देखेंगे तो सबकी बारी है. सलग 2 षटकार, सलग 2 गडी बाद. बारी बारी सबकी बारी. कभी बल्लेबाज की बारी, कभी गेंदबाज की बारी. लेकिन मैं कहूंगा स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक कासने 2025 सबसे भारी. धावफलकावरती धावा झळकलेल्या 37. 37. 5 गड्याच्या मोबदल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी धावा झळकलेल्या आहेत. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. यस आणि उद्ध्वस्त. हॅट्रिक पूर्ण. आणखी 1000. विकेट हॅट्रिक. चला दरम्यान दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी व्हॉइस ऑफ भिवंडी तालुक्याचा अतिशय बुलंद आवाज विशाल पाटील, मॅन फ्रॉम सरवली, या स्पर्धेमध्ये आपण पुढच्याही 3 दिवस म्हणजे आज दुसरा दिवस, तिसरा चौथ्या दिवस त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तर विशाल आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. चेक. आपण शुभ सन्मान करूया. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण अतिशय गोड आवाज ज्यांचा ऐकला, गायकवाड सरांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण दादा दळवी दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते गायकवाड सरांचा शुभ सन्मान आपण करावा. अतिशय गोड आवाज सरांचा आपण ऐकला आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आणि अतिशय चांगलं समालोचन. चला फिल्डिंग सेट करा टीम वाहुली. प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याच विभागामधला हा संघ आहे चिंचवली. सो थोडंसं कोऑर्डिनेट करा. विनंती असेल की प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. अतिरिक्त वेळ प्लीज खर्च करू नका. शुभ सन्मान दरम्यान इथे गायकवाड सरांचा केला जातो. अतिशय गोड आवाज आपण त्यांचा याचा दुसऱ्या दिवसामध्ये ऐकला आणि भरपूर साऱ्या गोष्टी आज खऱ्या अर्थाने सरांच्या माध्यमातून आम्हाला देखील शिकायला मिळाला. कारण पाकल्या गेले तर मी नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये टॅलेंट असणं फार गोष्ट महत्त्वाची, बट त्यासोबत अनुभव असणं ही त्यापेक्षा देखील जास्त महत्त्वाची गोष्ट. आणि मी म्हणेन की या क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष ज्यांचा आपण खऱ्या अर्थाने गोड आवाज ऐकला आणि सामन्याला सुरुवात आपण करूया. टार्गेट जो आहे 38 आणि मॅच 3 ओव्हर. 38 चा टार्गेट आहे. चला सामन्याला सुरुवात करा. सलावी शिजोडी मैदानात साथमध्ये जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये आणि जो हरेल तो स्पर्धेचा बाहेर. पहिलाच बॉल फुल टॉस
आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल. षटकार. काय सुरुवात राहिली 38 धावांच्या चेस मध्ये. याच्यापेक्षा देखील चांगली सुरुवात आणखीन अजून काय असू शकते. कारण पाकले गेले तर बॅड लाईटचा इम्पॅक्ट थोडा जाणवतच असेल, कारण जवळ अंधार देखील आता झालेला आहे. बट तरी सुद्धा पहिलाच बॉल पॅन वरती फुल टॉस होता आणि षटकाराने आगाज दरम्यान इथे करतात बॅटर श्रीकांतांचा बाटमध्ये हा षटकार येतोय. सुरुवात तर चांगली आहे. नेक्स्ट बॉल. आता लोबा फुल टॉस होता. हलकीशी अपील देखील झाली जरूर, बट पाकले गेले तरी येतो हा डॉट. एकंदरीत मॅच मध्ये मजा जरूर येईल, त्यात मात्र काही शंका नाहीये. कारण ज्याप्रमाणे आजचा दिवसभरामध्ये चिंचवली संघ खेळला, बट एक गोष्टची खंत असेल की गौरव आणि ऋषिकेश यांच्यासाठी SK स्पोर्ट्स सापे टीमच्या वतीने शुभेच्छा येतात. आता दरम्यान इथे घडले काय, हलकासा साऊंड तर आला होता आणि इथे संधी गमावली विकेट कीपरने. कारण साऊंड अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता, पण इथे कॅच पकडता आली नाहीये. जीवनदान दरम्यान इथे मिळेल आणि कॅच इतकी अवघडही नव्हती हे मी म्हणेन, बट सध्या सगळीला एक जीवनदान इथे मिळतंय. कारण मॅच अगदी महत्वाची आहे. कारण एक मिस्टेक या चरणावरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते एखाद्या टीमला. त्या अनुषंगाने पूर्णपणे स्वतःला झोकणे या मॅच मध्ये फार महत्वाचं. टीम वाहुली, हरिअप, घाई करा. नेक्स्ट बॉल. आता उडवलाय बट हवेमध्ये फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, पकली सफलता इथे मिळेल. बॅटर बाद झालेत श्रीकांत. चला टीम मीटिंग होणार नाहीये, त्वरित पुन्हा एकदा फिल्डिंग सेट करा आणि न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. बघा क्लायमॅट ज्याप्रमाणे आता पूर्णपणे शांत झाला, वाऱ्याचा प्रवाह देखील थांबला आणि अशा क्लायमॅट मध्ये मोठे फटके खेळणं हे फार अवघड आहे. आणि पाकले गेले तर जो उल्लेख खऱ्या अर्थाने गायकवाड सरांनी देखील केला तर मी देखील, कारण की टॉस जर तुम्ही जिंकला या कंडिशन मध्ये तर फिल्डिंग घेण्याचा निर्णय सापे टीम सध्याच्या घडीला पंजाब ट्रिप साठी ते गेलेत आणि तिथनं या स्पर्धेचा ते आनंद घेतात आणि त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. बघा आज खऱ्या अर्थाने मॅच मध्ये जोही संघ जिंकेल उद्या सेमीफायनल साठी यायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बॉडीवरती हा बॉल बदलला आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. धाव फळकता पुढे सातो स्कोर काढता साऊंड पोहोचला 7 ऑन द बोर्ड. साधा वादा फळकावरती. चला घाई करा, टीम वाहुली, फिल्डिंग सेट करा. बट फिल्डिंग घेण्याचा निर्णय टॉसच असेल. माइंडमध्ये गोष्ट असेल की टॉस आपण जिंकला होता, पण तरी सुद्धा फिल्डिंग घेणं हे सध्याच्या घडीला तर अयोग्यच वाटलं. कारण जी परिस्थिती आता उभी झालेली आहे टीम चिंचवलीच्या समोर. चला बाहुली संघ थोडा सपोर्ट करा, आता थोडं सहकार्य करा, घाई करा आता. नेक्स्ट बॉल. अजित आहे स्ट्रायकिंग एंड वरती. अजित आता देखील बॉल हवेमध्ये आणि ही कॅच जर पकडली तर पकड फार मजबूत होईल आणि कॅच पकडली आणि मॅचची गोल्डन विकेट इथे मिळवत असताना टीम वाहुली. कारण धक्का आता फार मोठा, कारण ज्या बॅटरने आज या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला, लाजवाब बॅटिंग केली, तो बॅटर अजित या निर्णायक मॅच मध्ये आता 0 वरती बाद होऊन डगआउटच्या दिशेने चाललाय. स्कोर कार्ड 7 वरती आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. पकल्या षटकाचा म्हणजे त्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 31 धावांची आवश्यकता. पण कदाचित बॅड लाईटचा इम्पॅक्ट नसता, क्लायमेट प्रॉपर असतं तर या मॅच मध्ये आणखी मजा आपल्याला आली असती. बट क्लायमेट आता थोडा डल झालाय आणि जवळ अंधार देखील होत आलाय, त्या अनुषंगाने बॅटिंग करणं हे फार अवघड राहिलं. सेकंड ओव्हर. बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर प्रज्वल. चला घाई करा, टीम वाहुली, फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. चला घाई करायची आहे, विनंती असेल टीम वाहुली. 12 चेंडू शिल्लक, 31 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता ऑन साइडला फटका, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत उपस्थित. हलकीशी मिसफील्ड झाली, बॅकअपला आता खेळाडू येतात, बट तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील.
2 धावांच्या मदतीनं आता स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचला. इथे 11 चेंडू 29 धावांची आवश्यकता. टीम वाहुली प्लीज कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग कॉन्फरन्स होणारच नाहीये, कंटिन्यू तुम्हाला खेळायचं आहे. 11 मध्ये आता 29 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल आता हुकचा फटका बट हवेमध्येच आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. धक्का लागला तिसरा. चला न्यू बॅटर त्वरित पाठवा मैदानात मध्ये, बट सध्या घडीला जो निर्णय घेतला ना फिल्डिंग करण्याचा तो अजून देखील टोचतो आणि टोचणारच आहे असं वाटतंय. कारण पाकलं गेलं तर जेव्हा टॉस आपल्या बाजूने येतो तेव्हा आपल्यावरती डिपेंड असते की बॅटिंग करायची की बॉलिंग करायची. पण बॉलिंगचा निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय आता फार अयोग्य राहिला असं मी म्हणेन. कारण एकंदरीत तुम्हाला ही गोष्ट ठाऊकच होती की घड्याळामध्ये ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि त्या परिस्थितीमध्ये प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणं फार चुकीचं ठरलं आता टीम चिंचवलीसाठी. न्यू बॅटर हस्तिक आलेत. या बॅटरने देखील आज चांगला खेळ केला हस्तिकने, तोच येतो बॅटिंग करण्यासाठी. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका, फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेगला बॉल फील्ड करतात. मिडल फक्त एक सिंगल धाव पड गया. एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 1-0. 10 ऑन द बोर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत आणखीन या ओव्हर मध्ये 3. चेंडू आणखीन असतील या ओव्हर मध्ये. पंच केला, बॉल हवेमध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आता धावतायत पोहोचतायत, पण अखेरीस त्या फिल्डरला बीट करून बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. जानू काका आपल्याला विनंती असेल की त्वरित आपण तिथे पोहोचा आणि तो बॉल मैदानात मध्ये लवकर फेका. या मॅच मध्ये जर वाहुली टीम जिंकली तर दुर्गेश भोईर, हिरामन शिलार आणि या दोन्ही मान्यवरांकडून ही ऑफर आहे वाहुली टीमला. जर हा सामना ते जिंकतात तर तुम्ही ज्या धाब्यावरती सांगाल, ज्या हॉटेलमध्ये सांगाल तिथे पार्टी तुम्हाला दिली जाईल. आणि बॉल खेचून मारलाय, फील्डर आहेत, कॅच पकडली जाईल. एकंदरीत आम्ही देखील शोधत होतो की बॉल कुठे गेला, पण काऊ कॉर्नरचे फिल्डर पूर्णपणे दक्ष सज्ज उभे होते. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. आता 3 मध्ये 13. तीन चेंडू शिल्लक, 13 धावेंची आवश्यकता. 3-13 च समीकरण इथे उरलंय आणि आता असं वाटतं की या मॅच मध्ये टीम चिंचवलीचा प्रवास पूर्ण होणं फार अवघड. बॅटची गडा, बॉल हवेमध्ये आहे. आता फिल्डर पोहोचतायत आणि दरम्यान इथे कॅच कंप्लीट म्हणजे विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली आणखीन एक कंप्लीट. एकाच मॅच मध्ये दुसरा बॉलर ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. याच मॅच मध्ये तिसरा बॉलर. क्या बात आहे. आणि कोणतरी 1000 रुपयाचे पारितोषिक लावलं होतं, ही माहिती माझ्यापर्यंत आली. वैभवने लावले होते. चला वैभव ते 1000 आता जमा करा. चला न्यू बॅटर आता पाठवा आणि दरम्यान हा देखील डॉट. आणि आता हे जवळ सुनिश्चित झालंय की सेमीफायनलच्या दिशेने आपल्याला जाताना संघ वाहुली इथे पाहायला मिळणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक.
आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बघा टीम्सला देखील बॅड लाईटचा इम्पॅक्ट आहे, पण आमच्या अंपायरचं कौतुक आपण करूया. खऱ्या अर्थाने बॅड लाईटचा इम्पॅक्ट आहे, पण तरी सुद्धा अंपायरिंग आपल्याला प्रॉपर पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक दिशा खराब अतिरिक्त रन. आणि महादेव ठाकरे सरांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. महाराष्ट्रामध्ये तर आहेतच, पण आता वडोदरा देखील ते गाजवून आलेत. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये भारतामधल्या प्रत्येकी कानाकोपऱ्यात ठाकरे ब्रँड आपल्याला आवर्जून पाहायला मिळणार. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. ही बाजी इथे मारली टीम वाहुलीने. स्वर्गीय महादेव भाऊ दळवी स्मृती चषक 2025 मधली पकली सेमीफायनलिस्ट टीम वाहुली. या आधीचे 2 मॅचेस प्लेअर ऑफ द मॅच आहेत. शुभम आहे.